मित्रांनो, तुम्ही आता काही काही दिवसा अगोदर किंवा आता सुद्धा एक प्रकारची नोट व्हायरल होते आणि तुमच्याकडे सुद्धा ती नोट आली असेल आणि त्या नोटेवरती गांधीजीऐवजी प्रभू रामचंद्राचं मंदिर दाखवण्यात आलेलं आहे आणि सोबतच प्रभू रामचंद्राचा भला मोठा असा फोटो. तर खरंच ही नोट मार्केटमध्ये येणार आहे का? काही ठिकाणी अशी चर्चा सुरू आहे की 22 जानेवारीनंतर ही नोट मार्केटमध्ये येणार आहे का? फक्त ही एक राम भक्ताच्या मनातील कल्पना आहे. त्याचबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. चला तर मंडळी, मी तुमचा सारथी मित्र समाधान पाटील तुमचं आपल्या या सारथी परिवारामध्ये हार्दिक स्वागत करतो. मंडळी, सर्वांनाच माहिती आहे 22 जानेवारीला प्रभू रामचंद्र मंदिरामध्ये विराजमान होणार आहे आणि सर्वत्र भारत देशामध्ये आनंदाचा महोत्सव आहे आणि विविध ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपला आनंद लोक व्यक्त करतायत. त्यामध्येच भल्या मोठ्या रांगोळी काढतायत, कोणी वेगवेगळ्या प्रकारचे टॅटू स्वतःच्या अंगावरती, दंडावरती आणि कोणी म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या काही गोष्टी करतात आणि म्हणजे त्यामधूनच आपली भक्ती दाखवण्याचा प्रयत्न होतोय. सोबतच एक नोट अशा प्रकारची नोट सुद्धा एक व्हायरल होते. त्या नोटेमध्ये गांधीजी ऐवजी प्रभू रामचंद्र दिसत आहेत आणि गांधीजीच्या चष्म्याऐवजी धनुष्यबाण दिसतोय आणि लाल किल्ल्याऐवजी जे आता नवीन प्रभू रामचंद्रचं अयोध्यामध्ये मंदिर झालंय ते मंदिर दिसतंय. तर हे सर्व गोष्ट एक व्हायरल होते आहे आणि हा सुद्धा एका राम भक्ताचा कोणीतरी मनातील चांगली कल्पना असेल. पण खरंच ह्या गोष्टी अस्तित्वात येऊ शकतात का? येत आहेत का? अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारची सध्या चर्चा सर्वत्र भारतभर होते आणि काही मेसेज असे पण फिरतायत की 22 जानेवारीनंतर केंद्र सरकार म्हणजेच मोदी सरकार ज्यावरती प्रभू रामचंद्राचं चित्र आहे त्या नोटा जारी करणार आहेत. तर या सर्व गोष्टीला कोणत्याही प्रकारचा दुजारा RBIने दिलेला नाहीये आणि सोबतच एक महत्वाची बातमी अशी आहे, या फॅटने याची डीपमध्ये जाऊन चौकशी केली तर RBIचं असं म्हणणं आहे की अशा प्रकारची कोणतीही कल्पना किंवा कोणत्याही गोष्ट अशी होणार नाहीये. ही फक्त आणि फक्त एका राम भक्ताच्या मनातली कल्पना आहे किंवा विविध लोकांच्या मनामध्ये अशी एक कल्पना आहे. त्यामुळं अशा प्रकारची नोट सध्या तरी किंवा भारतामध्ये जारी होऊ शकत नाही. भारतीय केंद्रीय बँकेचे म्हणजेच RBIचे प्रवक्ते योगेश दयाल यांनी स्पष्ट सांगितलंय, बुमलाईशी बोलताना त्यांनी सांगितलंय की अशा प्रकारची कोणतीही माहिती RBIकडे नाही आहे आणि असा कोणताही प्रकारचा प्लॅन आमच्याकडे नाही आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ही लोकांच्या मनातली एक फक्त आणि फक्त कल्पना आहे. RBIच्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा ही रामाची नोट उपलब्ध नाही आहे. म्हणजेच सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ही फक्त आणि फक्त राम भक्ताच्या मनातली कल्पना आहे. त्यामुळे अशा प्रकारची नोट सध्या तरी भारतामध्ये नाही येत आहे आणि RBIनं अशा कोणत्याही प्रकारच्या नोटा भारतामध्ये नाही येत आहे. आणि मित्रांनो, ही एक फक्त आणि फक्त प्रभू रामचंद्र भक्तांच्या मनातली कल्पना आहे. ह्या फक्त आणि फक्त राम भक्ताच्या मनातली कल्पना आहे. त्यामुळं अशी कोणतीही माहिती आतापर्यंत अशी उपलब्ध नाही आहे. सरकार अशा कोणत्याही प्रकारच्या नोटा मार्केटमध्ये नाही आणणार आहे. ही फक्त आणि फक्त राम भक्ताच्या मनातली कल्पना आहे. यावर तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं की खरंच अशा प्रकारच्या नोटा आल्या पाहिजेत का नाही आल्या पाहिजेत? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या सारथी महा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छान अशा विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या. चला तर मग भेटूया.